नागपुरातील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित एनजीओ मध्ये काम करणाऱ्या हिंदू महिला कर्मचाऱ्यांवरती इस्लामी रूढी परंपरा पाळण्यासाठी दबाव आणला जात होता असा आरोप करण्यात आलाय। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटामधील काही तरुणींवरती तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणायचा असा आरोप आहे। परधर्मामधील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतर देखील वारंवार रियाज काझी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरायचा अशी माहिती समोर येते। तर 4 पैकी एका तरुणीने रियाज काझीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचा देखील आरोप केलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी रियाज काझी या 48 वर्षांच्या एनजीओ प्रमुखाला अटक केली आहे आणि त्याच्या साथीदारांचा देखील शोध घेतला जातोय। त्याबरोबरच एनजीओला सुरू असलेल्या अर्थपुरवठ्याचा देखील मागोवा घेतला जातोय। या संपूर्ण दबाव आणण्याच्या तंत्रामागे धर्म परिवर्तन घडवून आणण्याचा हेतू होता का? या एनजीओमध्ये यापूर्वी काम करणाऱ्या मात्र नोकरी सोडून देणाऱ्या आणखी काही महिला आहेत का आणि त्यांनी नोकरी का सोडली याचाही तपास आता पोलिसांकडून सुरू झालाय। तर या संदर्भामध्ये मानकापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, आपण पाहूयात। आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी आम्ही त्याला मान्य न्यायालयात हजर करणार आहोत। दरम्यान विश्व हिंदू परिषदेनं युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या एनजीओला फंडिंग कुठून होत होतं याचा तपास पोलिसांनी करावा अशी मागणी केली आहे। नागपूर शहर मंत्री अमोलजी ठाकरे आहेत। अमोलजी, हा जो प्रकार समोर आलेला आहे विश्व हिंदू परिषदेची काय मागणी? कारण आपले काही कार्यकर्ते पोलीस स्टेशनपर्यंतही गेले होते। जसा आम्हाला हा प्रकार कळला, ह्या घटनाची पुनरावृत्ती पुन्हा नागपुरात झालेली आहे। आम्ही नाशिकच्या त्या सर्व याच्यातून बाहेर निघत नाही, तर परतवाडा प्रकरण झालं, परतवाडाच्या प्रकरणातून बाहेर निघत नाही, तर नागपुरात एवढा मोठा हा विषय आमच्या समोर आला आहे। रियाज काझी म्हणून हा तो एनजीओ चालवणारा व्यक्ती आहे। त्यांनी आमच्या काही हिंदू मुलींना दबाव आणणे, कुराण पाठ करा, नमाज पाळा आणि अश्लील प्रकारचे चाळे ह्या प्रकारच्या गैरवर्तणूक त्यांनी केलेलं आहे। जसं आम्हाला माहीत पडलं, हिंदू संघटनेचे सर्व लोक मानकापूर पोलीस स्टेशनला गेले, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणला। पोलिसांनी तत्काळ त्याच्यावर कारवाई केली, त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि शासन प्रशासनाने ह्या सर्व विषयावर लक्ष द्यावं, अन्यथा हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही। क्योंकि हा जो प्रकार होता है हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेले आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे हे त्याचेच प्रकरण आहे। तर रियाज काझी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या एनजीओला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावं। आणि मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री यांनाही सांगू इच्छितो की हे जे सर्व प्रकार जे होत आहे ह्या सर्व प्रकारामागे कोणती संघटना मुसलमानांची उभी आहे, त्यांना कोण कोण फंडिंग करतं हे त्यांनी तपास करावा। मिथुन आदमानेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांसंदर्भामध्ये राज्य अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिली आहे, पाहूयात। आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है। जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया, उसमें वो एनजीओ के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने के लिए, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है। कंप्लेंट क्या है, वाइट है कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए। जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना था। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।